गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुधवारच्या ब्लॉगमध्ये. थंडी एकदम वाढत चालली आहे आणि आम्ही प्लॅन करतोय फिरायला जायचा. तर अपकमिंग ब्लॉगमध्ये कळेलच आम्ही कुठे चाललोय फिरायला. आताच नको सांगायला, फ्लॉप झाली ट्रिप तर काय पचका होईल सगळा. आज कोणतं वर्कआउट करायचं, बॅक करू. गुड मॉर्निंग. रिस्क नहीं है तो एक तू शाशेला पण फेसच असणार. नॉन फ्लेवरचा आणू का नेक्स्ट टाइम? नको फ्लेवर, कशाला स्वीटनर असतो आर्टिफिशियल. एक सॅशे मागू का नॉन फ्लेवरचा? हे संपल्यावर म्हणतो, लगेच नाही मागायचं. हे चांगलं लागते. ठीक आहे मित्रांनो, करूयात आज बेल पेपर ब्रोकोली ऑमलेट. 2 अंड्याचं. काल जरा बरोबर नव्हतं आलं, आज 2 ऑमलेट करू. काल एकच बनवलं होतं मोठं मी. अंडी टाकायचे, त्याच्यात ब्रोकोली कापलेली आणि त्यात टाकायचं आपलं बेल पेपर. स्टफ जास्त झालं पण हे हेल्दी असतं ब्रोकोली बेल पेपर. नमस्ते सर जी, कोटेशन भेज रहे का नहीं? हाँ तो 70-75 तक जा रहा है तीनों. ठीक है, भेजो ना. क्या क्या कैसा मेजरमेंट? ठीक है, मैं तो बड़ा माप ले लेता, फिर से ना कैसे गाँव गया था ना तो पर्ची नहीं मिला है. ठीक है, आ जाओ फिर से. हाँ, शाम को आता मैं देखता हूँ. ठीक आहे. फर्निचर कमी पडायला लागले, त्यामुळे आम्हाला बनवायचं फर्निचर नवीन. त्यामुळे तो येणार आहे माप घ्यायला संध्याकाळी. थोडंसं टाकूया बटर. बटर ऑप्शनल आहे कारण आपल्याकडे आहे नॉन स्टिकी पॅन, तरी पण करू आपण. ते बघा, आता मी टाकतोय ऑमलेटसाठी स्टफ. 2 ऑमलेट बनवू. गोल नाही झाले, बट दॅट इज फाईन. मित्रांनो, परफेक्ट ब्रेकफास्ट. इथं बॉइल्ड एग आहे 2 आणि इथं 2 बॉइल्ड एगचं ऑमलेट आहे. एक इथं आहे आणि एक तिकडे आहे. आणि इथं आहे आपलं मसाला ओट्स. विवान पण अंड होतं. बॉइल्ड एग खातो एक. बाबू फॅन कुठे? फॅन काय? कोणासाठी करते? बघा, विवानसाठी चालला इथं बनाना शेक. आई बनवते. विवानला पण आवडायला लागले आता बनाना मिल्कशेक. प्रियंकाला आवडते पण नको विवान. काय पाहिजे रे? काय पाहिजे तुला? एवढा का ओरडतो रे? मम्माने काय घेतलं? मम्मा काय घेतलं? खाली ते जिनी नको, मी ऑफिसला चाललोय आता.
पेंट बदलली तुझी. आले 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 आ. हा ना लय काय हसायला. यायचं ऑफिसला ए मास्क नको काढू हा सर्दी. बुवा अरे ते मास्क असतं. चला चल जाऊ काही. बघा मित्रांनो, विवानने कसं थंडीचे कपडे घातलेत मस्त एकदम भारी. इथं वरती उभं रे कर याला. वा आणि शेवटी हातावर झोपायला आलेलं आहे. बटन तुटलंय काय इकडे बघ रे. पप्पा का बघ हे पप्पा नीट हात कर ना त्याचं लावून जाते डोक्यात. मित्रांनो 6 वाजले, खाली जातो थोडस आता बॅडमिंटन खेळू आणि पाणी पण घेतलंय. तर आपले कॉल्स असतात म्हणजे थोडे 8-8:30ला असतात. म्हटलं थोडंसं 45 मिनटं आउटडोअर एक्सरसाइज पण होईल. मी आणि विवान आलो होतो दुकानात. हे शटल घ्यायचं होतं. 45 रुपयाला एक आहे बाबा. हे एवढं महाग आहे. आम्हाला खेळायचं आहे बॅडमिंटन आता. मुलांची अहो माणसांचा दिवस म्हणजे प्रवीण एक माणूस काय म्हणतात जेंट्सला काय म्हणतात मराठीमध्ये गडी माणूस. गडी माणसांचा दिवस आहे आज मित्रांनो. बघा गडी माणसांचा. आणि प्रियंकाने मला आत्ता विश केले हॅपी मेन्स डे. आय विल गिव्ह यू पान टुडे. विवान क्लॅप करते हॅपी मेन्स डे म्हणल्यावर. हॅपी मेन्स डे. त्याला नाही तो अजून बेबी. नाही हॅपी बर्थडेचं ते क्लॅप त्याच्या लक्षात राहिलं ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मित्रांनो बघा जेवायला आज मस्त मेनू आहे. आपलं चिकन फ्राय केलेलं आहे. काकांनी आपल्याला दिले फिश, बाजरीची भाकरी, बेसन, कांदा. पटकन आहे प्रियंका. गाईज वाजलेले आहेत आता 12 रात्रीचे. पण पुस्तक वाचावं लागेल. मित्रांनो आजच्या 10 पानांच्यात एकदम मस्त त्यांनी संदेश दिला होता. त्यांनी सांगितलं होतं, एक स्टोरी सांगितली होती. जे सिद्धार्थ गौतम आहेत ना, गौतम बुद्ध, नेपाळमधले एक राजघराण्यातले राजपुत्र होते. जे पाहिजे ते सगळं होतं त्यांच्या घरात. 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं, त्यांना मुलगा झाला. पण त्यांना असं करमत नव्हतं. पैसा होता, पाणी होतं, सगळं होतं, पण त्यांचं मन लागत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, संन्यास घेतला. मग संन्यास घेतला, साधू संत बनले, पण तिथेही त्यांचं मन लागत नव्हतं. मग त्यांना असं लक्षात आलं की बाबा ह्या गोष्टी पण आपण उपभोगल्या पाहिजेत, पण त्याचं गुलाम नाही झालं पाहिजे. त्यांच्याकडे जेवढं होतं ना त्यांचा पण त्यांनी उपभोग घेतला पाहिजे श्रीमंतीचा. पण उद्या त्या गोष्टी नाहीशा झाल्या तर त्याच्यावर आपण एवढं डिपेंड नाही राहिलं पाहिजे की त्याच्याशिवाय पण जगता आलं पाहिजे आपल्याला. तर ह्याचा बॅलन्स कुठेतरी करायचा आणि सर्वसामान्य माणसासारखं जगायचं. गोष्टी आल्या त्याचा उपभोग घ्यायचा, गेल्या इट्स ओके. तर हा मस्त उद्देश सांगितला होता त्यांनी. आणि अशा पद्धतीने 12:10 झालेले आहेत आणि तारीख आलेली आहे 20. आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू. माझा कॉल चालला होता त्यामुळे आज लेट झालं, नाही तर लवकर झोपलो असतो आम्ही.